शाळेचे ते दिवस, मित्रांची ती धमाल आणि शिक्षकांचे ते मार्गदर्शन. आयुष्य कितीही पुढे गेले तरी या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. अशाच आठवणींना उजाळा देणारा एक भावनिक आणि उत्साहपूर्ण स्नेहमेळावा वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे तब्बल 28 वर्षांनंतर पार पडलाय. जिल्हा परिषद प्रशाला लासूरगाव, जिथे 1998च्या बॅचमधील विद्यार्थी कधी काळी एकत्र शिकले, खेळले आणि स्वप्न पाहिली, तेच विद्यार्थी तब्बल 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होते स्नेहमिलन सोहळ्याचे. शाळेच्या परिसरात पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात जुन्या आठवणी आणि मनात मैत्रीचा ओलावा दिसून येत होता. जुन्या आठवणी, नवी उजळणी या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने अनेक भावनिक क्षणांना उजाळा दिला. या कार्यक्रमातील सर्वात खास क्षण ठरला तो शिक्षकांच्या सत्काराचा. 1998 साली विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या गुरुजनांचा पुष्पहार, ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या विद्यार्थ्यांना मोठे झालेले पाहून शिक्षकही भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळाले. कित्येक वर्षांनी भेटलेल्या मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील खोड्या, तासिका, खेळ आणि मैत्रीचे किस्से पुन्हा रंगले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बालपण परत आल्याचा आनंद दिसत होता. संगीताच्या तालावर सर्वांनी एकत्र नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला. स्नेहभोजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैत्रीचे बंध अधिक घट्ट झाले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष, यश, मैत्री आणि समाजातील जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. जीवन कसे जगावे आणि नाती कशी जपावीत याचे मोलाचे धडे त्यांनी दिले. काही नाती कधीच जुनी होत नाहीत आणि काही आठवणी आयुष्यभर मनात जिवंत राहतात. लासूरगाव येथे पार पडलेला हा स्नेह मेळावा म्हणजे मैत्री, आदर आणि आठवणींचा अविस्मरणीय संगम ठरला. हा आनंदाचा क्षण हा मागच्या 28 वर्षापासून चालू क्षण होता. आमची 10वीची बॅच 1998 आम्ही पास आऊट झालो. त्यानंतर आज 2024 आहे. त्या 2024मध्ये आमचा असा संकल्प होता की सर्व मुलं 28 वर्षानंतर आपण एकत्र यायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्याला भेटूया, हसूया, आपण आम्ही पुन्हा एकदा जुने दिवस जगूया यासाठी हा आनंदाचा जो क्षण आहे हा आम्हाला अनुभवायचा होता. त्याकरता आम्ही हा गेट केला आणि हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आज ते साजरा झालेला आहे. अक्षरशः शिक्षक लोकांनी सुद्धा आमचे कौतुक केले, आमच्या इकडं शाळेच्या त्याबद्दल सगळ्यांची धन्यवाद. आणि माझ्या काळ बदलतो, चेहरा बदलतात, पण मित्रत्वाचं, मैत्रीचं नातं बदलत नसतं. काळानुसार जे आहे मित्र जे आपल्याला विविध क्षेत्रामध्ये आपल्याला मदत करत असतात आणि अशाच या मित्रांसाठी आजच्या या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा लासूरगाव ही 1998ची आमची जी बॅच आहे त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदरचं आयोजन केलं होतं. या आयोजनामागे सर्व जे मित्र आहेत जे 28 वर्ष एकमेकांपासून दूर होते, तर या निमित्तानं कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी वकील, तर कोणी इंजिनियर, व्यावसायिक बनले. या शाळांनी खूप काही दिलं, आठवणी दिल्या आणि अशा शाळांसाठी आम्ही सर्वांनी गुरुजनांचा एक गौरव करण्यासाठी हे गेट टुगेदर, हे स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित केलं होतं. या स्नेहसंमेलनासाठी सर्व आमच्या जे क्लासमधील विद्यार्थी आहेत ते सर्व या ठिकाणी मुलं आणि मुली मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आणि त्यांनी आपला हा मैत्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तर यामध्ये तुम्ही काय आहे शाळेचे हे दिवस पुन्हा खूप वर्षांनी 28 वर्षांनी आम्ही लोक यामध्ये सगळ्या जुन्या आठवणी, सर्व जुने मित्रमैत्रीचे आम्हाला आठवत नव्हतं ते सुद्धा शिकून देते. यावर चांगली गोष्ट बोलले तर स्वाहा म्हणतात की अशी गोष्ट आमच्यावर झाली आणि एवढा चांगला अनुभव आहे. तर पुन्हा एवढ्या आमची मित्रमैत्रीमध्ये बघितलं होतं पुन्हा आम्हाला भेटले. एवढ्या वाटत माहिती पुन्हा पुढे वाढली आणि त्याला पुढे उद्या पुढे अपेक्षा सगळे मित्रमैत्री म्हणजे आपल्या भविष्यात चांगले मला माहिती सगळे पुन्हा कंटिन्यू ठेवून हीच मैत्री आपली आणि आपण आदर्श म्हणून दुसऱ्या मुलीला म्हणून नमस्कार, मी सुनंदा बुधवर. 1998ची आमची बॅच होती आणि 28 वर्षांनी आम्ही सर्व मुलं आणि मुली मित्रमैत्रिणी एकत्र येत आहोत, एकत्र आलो. खूपच
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्यांच्या 1991च्या या ठिकाणी निवडणूक आहे या ठिकाणी आज असं आढळून आलं की या ठिकाणी आमच्या हातून जे विद्यार्थी शिकले गेले ते विद्यार्थी आज अत्यंत 80% वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. या शाळेला माननीय नियमपती या ठिकाणी एक मान्यता मिळालेली आहे आणि त्या शाळेचं भवितव्य आजही जिल्हा इतर शाळेपेक्षा मुख्य आहे आणि आमची जी बॅच होती त्या बॅचचं आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी कार्यरत आहे आणि त्यांचीसुद्धा जो मुलं आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि आज त्या ठिकाणी विद्यार्थी चालले गेले डिजिटल युगामध्ये या ठिकाणी या शाळेने सुद्धा कार्य केलं आहे खूप कार्य करतात आणि या विद्यार्थ्यांना भारताच्या घडीमध्ये आपल्या योगदान करतात. प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.